नमस्कार मित्रांनो, मी कपिल नामदेव कदम इयत्ता 11वी या विभागातून आहे. मी नाग आचार्य आणि दाकरू मराठे महाविद्यालय या कॉलेजचा विद्यार्थी आहे. आजचा माझा विषय आहे गुढीपाडव्या निमित्त मी काही शब्द बोलू इच्छितो. चैत्र शुद्ध प्रतिपदा शके 1948 युगाब्द 5127. नूतन सहवासद्राच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होते तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. वसंत ऋतूच्या आगमनाने चैत्र पालवी जी आहे ती डोकावते आहे, ती याय लागली आहे. कोकिळेची साल सांगते तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. आपल्या कथांनुसार आख्यायिकांनुसार श्री रामचंद्र वनवा समाधानचे अयोध्येमध्ये परतले तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. विक्रमादित्य शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून विजयाची गुढी उभारली तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. तर या आजच्या दिवसाच्या अनुषंगाने बोलूया या खास दिवसानिमित्त, गुढी पाडव्यानिमित्त. मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. आपल्या हिंदू बांधवांच्या नवीन वर्षातला पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. मित्रांनो, हा दिवस म्हणजे एक प्रशस्त उत्सव आहे आणि सण आहे. तो प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. संस्कृत भाषेत शब्द पाडवो यापासून मराठी भाषेमध्ये पाडवा हा शब्द प्रचलित झाला. त्याचा अर्थ होतो चंद्राची वाढती कला. म्हणजे या दिवसापासून चंद्राची कल वाढत वाढत जाते आणि म्हणून हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या संस्कृतीत 3.5 या आकड्याचा खूप महत्त्व आहे. त्यामुळे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. पहिला सण आहे. बऱ्याच ठिकाणी गुढीजवळ राष्ट्रध्वज उभा करण्याची एक पद्धत आहे. म्हणजेच गुढीपाडवा हा सण भवती, शक्ती, भक्ती, पराक्रम आणि विजयाची प्रतीक आहे. मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी काय केल्या जातं तर लांब काठी घेतली जाते आणि त्या काठीला स्वच्छ केल्या जातं. एक उज्ज्वल हिरव्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं जरीचे किनार असलेलं कापड घेतलं जातं आणि या लांब काठीला टोकाला बांधतात. त्या ठिकाणी गाठी, कडुलिंब, आंब्याची ढाळ्या, झेंडूची फुले किंवा झेंडूच्या फुलांची तोरणे त्या ठिकाणी बांधली जाते आणि सर्वांच्या वरती चांदीचा किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो आणि अशा प्रकारे आपली गुढी तयार होते. निसर्गाशी आपल्या सणांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. निसर्ग हे देवाचे रूप आहे आणि त्यामुळे सगळ्याची सांगड या गुढीमध्ये महत्त्वाची घेतलेली आहे. मला या ठिकाणी एक आवर्जून बहिणाबाई चौधरींचा उल्लेख करावासा वाटतोय की बहिणाबाई चौधरींनी गुढीपाडव्याच्या संदर्भात असं म्हटलेले आहे की त्याला पाडवा असं का म्हणायचं, कारण पाडवा म्हणजे प्रतिपदा, पहिला दिवस या अर्थी आहे. पण त्या म्हणतात पडी जातो तो पाडवा, मग गुढी पाडत नाही आपण, गुढी उभारतो. म्हणून त्यांनी त्यांच्या गीताला नाव दिलेले आहे गुढी उभारणी, की जीवन असं एक विशिष्ट तत्वावर उभा राहिलेले पाहिजे आणि ते ध्येयाकडे झेपावले पाहिजे. या दृष्टीने त्यांनी त्यांच्या सगळ्याचा विचार केलाय आणि त्या कवितेत त्यांनी आवर्जून असं सांगितले आहे की वर्षाचा पहिला दिवस म्हणजे हा गुढीपाडवा. तर या दिवसापासून जर काही समज, गैरसमज, आशा
जर का भावना असतील तर त्या पूर्णपणे या सणाच्या निमित्ताने मनातून काढून टाका. जो गुढीला हार फुलाचा आपण घालतो तो किती निर्मळ असतात, सुंदर असतात. तर तुमचं मन त्याप्रमाणे निर्मळ करा आणि मग नवीन वर्षाला सामोरे जा. तरच तुमच्या ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरू होईल. म्हणून मित्रांनो, आज घरासमोर गुढी उभारा आणि हिंदू संस्कृतीला जपा. पण त्यातून महत्वाचं म्हणजे प्रेम, आदर आणि एकतेची गुढी उभारा. नववर्ष, नवी उमेद, नव्या स्वप्नांची नवी दिशा. नववर्ष, नवी उमेद, नव्या स्वप्नांची नवी दिशा. प्रेम, शांतता आणि आनंदाने फुलू दे आपल्या आयुष्याची दिशा, फुलू दे आपल्या आयुष्याची दिशा. आपण सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. Acharya 90 FM